महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रे 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन माफदा ने केली आहे. शासनाकडून सातत्याने होत असलेले दुर्लक्ष आणि व्यवसायाशी निगडीत वाढत्या अडचणी यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे माफदाचे पदाधिकारी म्हणाले. माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील, सरचिटणीस विपिन कासलीवाल, सल्लागार सत्यनारायण कासट, कोषाध्यक्ष प्रकाश नवलखा आणि व्यवस्थापक शरद कुलकर्णी यांचे शिष्टमंडळ गुरुवारी 16 एप्रिल 2026 राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर यांची भेट घेतली. गेल्या 5 वर्षांपासून विविध मागण्यांबाबत शासनाशी चर्चा करूनही उपाय मिळाल्याची नाराजी यावेळी व्यक्त करण्यात आली. निविष्ठा व गुणनियंत्रण संचालकांनी विक्रेत्यांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, परंतु शेतकरी हितासाठी आंदोलन टाळावे असे आवाहन केले. मात्र चर्चेत कोणताही ठोस तोडगा निघून शकल्याने माफदाने बेमुदत बंदचा निर्णय कायम ठेवला. माफदाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की विक्रेत्यांविरोधात स्थानिक स्तरावर कारवायांची संख्या वाढली असून मुख्य दोषींवर कारवाई टाळली जात आहे. निविष्ठा कंपन्यांकडून होणारे लिंकिंगचे सक्तीकरण थांबविण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे. राज्यात एचटीबीटी कपाशी बियाण्याची तस्करी वाढत आहे, परंतु त्यावर आळा घालण्याची प्रभावी पावले उचललेली नाहीत. निविष्ठा अप्रमाणित ठरल्यास उत्पादकाऐवजी विक्रेत्यालाच गुन्हेगार ठरवले जाते, ही मोठी अन्यायकारक बाब आहे. 2002 पासून तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांच्या मालाची रक्कम अद्याप शासनाकडून देण्याची तक्रारही विक्रेत्यांनी केली आहे. कीटकनाशके व बियाणे कायद्यातील दंडात्मक कारवाईमधून विक्रेत्यांना संरक्षण मिळावे अशीही मागणी आहे. सर्व जिल्ह्यांतील स्थानिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्याचे माफदाने सांगितले. अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद विलासराव इंगोले यांनीही आंदोलनाला ठाम समर्थन जाहीर केले. मागण्यांकडे शासनाने यापुढेही दुर्लक्ष चालू ठेवले तर निविष्ठा विक्रेत्यांच्या या बेमुदत बंदचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भावना विक्रेत्यांमध्ये आहे. मी मिलिंद इंगोले, अध्यक्ष अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटना. माफदा संघटनेने जे 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंदचे जे आवाहन केलेले आहे त्याच्या विविध मागण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला, पण आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद शासनाकडून मिळाला नाही. या प्रमुख मागण्या ज्या आमच्या आहेत, ज्या महाराष्ट्राच्या जवळजवळ 70 ते 1 लाख कृषी केंद्र याच्यामध्ये समाविष्ट आहेत. त्याच्या याच्यामध्ये आणि ज्या प्रमुख मागण्या आमच्या आहे त्या खताच्या लिंकिंगबाबत आहे. खताचं व्यवस्थित जे लिंकिंग होत आहे त्याच्यामध्ये अनेक कंपन्या लिंकिंग करतात, डीलर लोकांना ते मटेरियल घ्यावं लागते आणि परिणाम शेतकऱ्याला ते लिंकिंगचे निविष्ठा दिल्या जातात आणि त्याचा रोज सगळा कृषी केंद्रावर दिला जातो आणि कंपनी त्याच्यामध्ये सुटून जाते. दुसरी मागणी प्रामुख्याने आमची जे होती ती होती साथी ॲपबाबत. साथी ॲपचा फेज 1 पर्यंत लागू करावा, फेज 2 शासनाने लागू करू नये, पण शासनाकडून त्याची सक्ती होत आहे. तिसरी मागणी, महत्त्वाची मागणी आमची जी आहे ती सॅम्पल फेलच्या बाबतीत आहे की सॅम्पल फेल देताना कृषी केंद्र धारकाला साक्षीदार बनावे, त्याच्यावर कुठल्याच प्रकारचा त्याला पार्टी करू नये. हा तिसरा मुद्दा आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथा मुद्दा आमचा, शासनाकडे आमचे अनेक वर्षापासून जे सॅम्पलचे पैसे अडकलेले आहेत ते आम्हाला वापस मिळावेत किंवा त्याचा जे काही अनेक वर्षापासून महाराष्ट्रभरातून करोडो रुपयाचा राशी त्याच्यामध्ये आहे ते सुद्धा परत मिळावी, ही आमची प्रामुख्याने एक चौथी मागणी आहे. त्याच्यानंतर जे खताचे DAP आणि युरियाच्या बाबतीत जे शासनाने आता एक आदेश काढला आहे तो आदेशाचा फेरीत विचार करावा, कारण कृषी केंद्रामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीने विक्री करणे आम्हाला शक्य नाही. अशा प्रमुख मागण्यासाठी आम्ही
दिनांक 27 एप्रिलपासून बेमुदत बंदचे आवाहन करीत आहोत. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सगळी कृषी केंद्र बंद राहतील आणि आम्ही मागदा संघटनेच्या वतीने व अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने मी शेतकऱ्याच्या याच्यात घेणारे गैरसोबती योग्य व्यक्त करतो आणि त्यांना आवाहन करतो की आपल्याला लागणाऱ्या निविष्ठा आपण त्या तारखेपूर्वी घेऊन घ्याव्या जेणेकरून आपल्याला कोणताच त्रास होणार नाही. धन्यवाद.